नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे दीपपूजन। तुमच्या घरी असेल मलाही माहिती आहे, म्हणजे माझ्या घरी मी काय काय करते दीपपूजनाच्या दिवशी ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे। आणि हो, दीप अमावस्येच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून। तर आता माझे सर्व कामं झालेली आहेत, भांडी वगैरे घासून झालेली आहेत। तर आता मला काढायची रांगोळी। पहिले मी दरवाजाच्या बाहेर झाडू मारते आणि मग रांगोळी काढते। चला मग दाखवते कशी रांगोळी काढते मी ते। आणि जे माझ्या बाबूने पसारा केलेला आहे ते सर्व मी आवरून घेते आणि मग दाखवते, कारण एवढा सारा पसारा केलेला आहे तो मला सगळा आवरायचा आहे। आता तो झोपलेला आहे त्यामुळे मला रांगोळी काढता येईल, नाही तर तसं तो मला काढून देणारही नाही। तर चला मग पहिले आवरते आणि मग तुम्हाला दाखवते। काढून झालेली आहे, फक्त मी 15 मिनिटात छोटीशी रांगोळी काढलेली आहे। चल मग तुम्हाला दाखवते। तर तुम्ही मी अशी रांगोळी काढलेली आहे आणि ही छोटीशी दारापुडी काढलेली आहे। तर इथं आपल्याला दिवा लावायचं आहे, त्याच्यासाठी मी छोटीशीच काढलेली आहे, कारण माझा बाबू ठेवणार पण नाही आणि चपली वगैरे काढावं लागते त्यामुळे मग असं। तर माझी रांगोळी तर काढून झालेली आहे। आता मला जे माझी छोटी मोठी कामं आहेत ती करून घ्यायची आहेत, कारण बाबू झोपले तोपर्यंतच मला टाईम आहे। नंतर बाबू उठल्यावर मला काही कामं करून देत नाही। तर आता मी पहिले भांडी मांडून घेते आणि मग भाकरी टाकते, मग भेटूया मग आपण भाकरी टाकताना। तोपर्यंत मी गरम पाणी करत ठेवलं भाकरींच्यासाठी आणि इथे पीठ घेतलं, भाकरी टाकून घेते पटापट आणि मग भेटते तुमच्यासोबत। तर इथे मी भाकरी टाकून घेते आणि थोडीशी मस्ती माझी बाबूसोबत चालू आहे। मी इथे व्हॉइस देते कारण मला तिथे बोलायला काही जमलं नाही, बाबू होता, बाबूची सतत बडबड चालू होती। देऊ नको सोनू, गेला गेला काबू बघ, सगळं पाडलं त्याने। माझ्या भाकरी झालेल्या आहेत आणि ओटाही क्लीन करून झालेले आहे पूर्णपणे। आता करायचे मला फ्रेश होते थोडीशी आणि मग मी करते देवपूजा। चला मग भेटूया नंतर। मित्रांनो, हा ब्लॉग मी इथे सेंड करते। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सगळ्यांना शुभरात्री।